नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेंद्र विळकर. तर ही व्हिडिओ मला अपलोड करायची नव्हती ॲक्च्युली, पण जीवनसाखळी जी असते ती दाखवण्याचा थोडासा प्रयत्न आहे माझा, की या नागाच्या रेस्क्यूसाठी कॉल आला होता. पण थोडं अंतर लांब असल्यामुळे पोहोचायला थोडा उशीर झाला. तेवढ्यात त्या जागेमध्ये असणारा मुंगूस माहिती असेल तुम्हाला. मुंगूस होता. मुंगूस म्हणजे सापाचा दुश्मन आणि सापाचा दुश्मन मुंगूस. तसा तो मुंगूस होता आणि तिथं उभारून बघत होता, की मला लांबून बघितल्यानंतर मला दिसलं, की तो मुंगूसच आहे तिथे. बघतो तर पुढे जाऊन तो नाग तिथे तडफडत पडलेला होता. पूर्ण त्याच्या चेहऱ्याची वाट लागलेली होती. तर त्याला वाचवण्यामध्ये यश आलं नव्हतं, कारण की पूर्ण टीमबरोबर बोलून, पुण्यावाल्यांशी पण बोलून आपल्याला कळलं, की तो वाचू शकत नाहीये. तर म्हणून आम्ही त्याला परत मोठ्या लोकांच्या सांगण्यानुसार ज्या जागेवरून रेस्क्यू केला होता, तिथेच आम्ही त्याला नेऊन ठेवला, जेणेकरून ज्या मुंगसाने त्याला मारलेलं होतं, तो त्याला मारेल किंवा त्याला त्याच्या जीवनसाथी कंटिन्यू करेल. त्यासाठी आम्ही त्याला त्या जागेवरती परत रिलीज केला. कारण की त्याला ठेवून काय उपयोग नव्हता, त्याच्यावर इलाज होणार नव्हता. त्याला तडफडत मारण्यापेक्षा जे काम त्याने अर्धवट सोडलेलं ज्या मुंगसाने, तो त्याचं काम तरी पूर्ण करेल, त्याचं तरी पोट भरेल. कारण की जीवनसाखळी अशीच आहे. त्यामुळे ही व्हिडिओ अपलोड करत आहे. उगाच वाईट वाटून नका घेऊ. कमेंट पण येतील आता बऱ्याच मला. पण थोडं समजून घ्या. आम्ही पण सर्पमित्र आहोत, प्राणीमित्र आहोत. आमच्या पण जीवाला काही ते दुःख होतं आणि भरपूर दुःख आज झालेलं ते तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर सपोर्ट नाही भेटला चालेल, फक्त ही माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा, की अशा घटना होऊ शकतात आणि होतात आहेत. धन्यवाद.